आज नारळी पौर्णिमा आणि रत्नागिरीमध्ये नारळी पौर्णिमेचा उत्साह शिगेला पोहोचलाय। आजच्या दिवशी सागराला शांत होण्याची विनंती करत कोळी बांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेत दर्याराजाला नारळ अर्पण करत असतात। तर आपल्या धन्याला सुखरूप ठेवून आपल्या धन्याचं रक्षण कर अशी प्रार्थना कोळी महिला दर्याराजाला करतात। त्यानंतर कोळी बांधव पाचपंढरी गावातून शोभायात्रा काढतात आणि नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून कोळी बांधव आपल्या व्यवसायाला सुरुवात करतात। आज आहे नारळी पौर्णिमा। आपण पाहतोय खवळलेला समुद्र, मात्र याच सागराला शांत होण्यासाठी आज नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधव नारळ अर्पण करतात आणि शांत होण्याची विनंती करतात। आणि यानंतर मात्र हा समुद्र शांत होतो आणि मच्छीमार बांधव दर्यावरती स्वार होतात। अनेक ठिकाणी मच्छीमार बांधव आजच्या दिवशी पूजा करतात। पारंपरिक पद्धतीने ही पूजा केली जाते। सागराला नारळ अर्पण केला जातो आणि दर्या राजा तू शांत हो, आम्हाला चांगले दिवस येऊ दे अशी विनंती केली जाते। माझ्या धन्याला सुखी ठेव आणि चांगले दिवस येऊ दे, माझे धनी सुखरूप येऊ दे, परत येऊ दे अशी विनंती महिला वर्गातून केली जाते। आपण पाहतोय हा समुद्र, खवळलेला समुद्र आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र हाच समुद्र जेव्हा मच्छीमार बांधव या सागराला नारळ अर्पण करतात त्यानंतर मात्र हा समुद्र शांत होतो आणि मच्छीमार बांधव दर्या राजावरती स्वार होतात, आपला पारंपरिक मासेमारी व्यवसाय सुरू करतात। आजपासून कोकणामध्ये पारंपरिक मच्छीमार जे आहेत ते आपल्या बोटी सागरात लोटतात आणि मच्छीमारी व्यवसायाला मोठ्या प्रमाणात सुरुवात होते। परंतु पुढील 4 महिने अशाच प्रकारचा व्यवसाय आमचा चांगल्या पद्धतीने सुरू राहू दे आणि चांगले दिवस येऊ दे अशी विनंती केली जाते। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी। खवळलेला असताना तो समुद्र शांत व्हावा म्हणून समुद्राला नारळ अर्पण केला जातो आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी। आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने मासेमारीला सुरुवात होते। या गावामध्ये पूर्वीच्या काळी प्रचंड धनसंपदा होती, समृद्धता होती। यावेळेला खरोखर सोन्याचा नारळ छोटा अर्पण केला जात होता। आता मात्र सोन्याचा वर्ख असलेला एक नारळ मोठा समुद्राला अर्पण केला जातो। श्रावण महिन्यातला दुसरा सर्वात मोठा सण म्हणजेच नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमेला मुंबईमध्ये ठिकठिकाणी नारळ फोडी स्पर्धेचं आयोजन केलं जातं। विलेपार्ल्यातही ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे एकावर एक नारळ आपटून तो फोडला जातो। यामध्ये ज्याचा नारळ शेवटपर्यंत राहतो तो स्पर्धक विजयी होतो। आज देशभरात रक्षाबंधन सण साजरा होतोय। मात्र बुलढाण्यातील एका गावात बहीण आपल्या भावाला आज राखी बांधत नाही, शिवाय रक्षाबंधन हा सण साजराही केला जात नाही। बुलढाणा जिल्ह्यातील वानखेड गावात ही परंपरा शेकडो वर्षांपासून जपली जाते। 14व्या शतकात मुघलांकडून पालीवाल समाजाचं मूळ असलेल्या राजस्थानमधील पाली गावावरती हल्ला झाला होता। त्यात असंख्य नागरिकांचा बहीण भावांचा जीव गेला होता आणि याचाच निषेध म्हणून पालीवाल समाजाकडून रक्षाबंधन हा सण गेल्या शेकडो वर्षांपासून साजरा होत नाही। त्याऐवजी पालीवाल समाज एकता दिवस साजरा करून आपल्या पूर्वजांना दरवर्षी श्रद्धांजली वाहतो। ज्या आमच्या विहिरी होत्या त्या विहिरीच्या पेयजलामध्ये गाय कापून आमचा धर्म भ्रष्ट करण्याचं काम त्या काळात झालं आणि आमच्या लाखो महिला विधवा झाल्या आणि विधवा महिलांचे जे बांगड्या आहेत आणि आमचं जे ब्राह्मण समाजाचं मूळ आहे जानवं, ते 8 मन जानवं तिथं जमा झालं आणि तिथं त्या 8 मन जानवं आणि याचं आम्ही स्मारक तयार केलं। आम्ही त्याला धाला चौथरा म्हणतो आणि त्या धाला चौथऱ्याला जे आमचे शहीद त्या काळात वीरगती प्राप्त झाले त्यांना आम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांना आम्ही विनम्र श्रद्धांजली अर्पण करून हा रक्षाबंधनाचा दिवस आम्ही पालीवाल एकता दिवसाच्या रूपाने मनवतो। तर देशभरात आज रक्षाबंधनाचा उत्साह आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शालेय विद्यार्थिनींनी मोदींना राखी बांधत रक्षाबंधन साजरं केलं। रक्षाबंधनाचा सण संपूर्ण देशभरात साजरा होतोय। बहीण भावाच्या नात्याचा हा उत्सव आहे। राजकीय नेत्यांनी सुद्धा रक्षाबंधन साजरं केलंय। उद्धव ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेते अशी ओळख असलेल्या सुषमा अंधारेंनी सोशल मीडियावरती रक्षाबंधन निमित्तानं काही खास फोटो शेअर केलेत। सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना राखी बांधली। मातोश्रीवरती हा सण साजरा झाला। तर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हा सण साजरा केला। नाशिक दौऱ्यावरती असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केलाय। तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी
आपल्या सख्ख्या बहिणीच्या हस्ते राखी बांधून घेऊन राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील रक्षाबंधन सण साजरा केला, तर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी पोलीस बांधवांना राखी बांधली. आजच्या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधून भावाच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीला संरक्षणाचं वचन देतो. नवनीत राणा यांनी मुंबईमध्ये रक्षाबंधन साजरं केलं. यावेळी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या. कोल्हापुरातल्या महिलांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या पोस्टरला राखी बांधत रक्षाबंधन साजरं केलं, तर राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयामध्ये महिलांनी गर्दी केली. क्षीरसागर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला राखी बांधण्यासाठी त्यांनी गर्दी केली होती. लाडकी बहीण योजनेच्या यशस्वीतेनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवरती महिला खुश असल्याचं दिसतंय.